वृश्चिक राशी 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 साप्ताहिक राशी भविष्य। वृश्चिक राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही कधी लक्ष दिले आहे का? काही आठवडे आयुष्यात असे येतात जे सुरुवातीला अगदी सामान्य वाटतात. दिवस नेहमीसारखेच सुरू होतात, माणसे तीच असतात, परिस्थिती ही फारशी बदललेली नसते. पण त्या आठवड्याचे शेवटी मागे वळून पाहिल्यावर एकच गोष्ट जाणवते, माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल तर याच आठवड्यात सुरू झाला होता. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्यासाठी असाच काहीसा गूढ आणि महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता दिसत आहे. कारण ग्रहांची हालचाल एक अतिशय वेगळा संकेत देत आहे. या आठवड्यात विश्व तुमच्यासमोर अशी एक संधी ठेवू शकते जी सुरुवातीला साधी वाटेल, पण पुढे तीच तुमच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास बदलण्याची क्षमता ठेवते. मात्र त्या संधींची ओळख प्रत्येकाला होईलच असे नाही. ती एखाद्या छोट्याशा निर्णयात लपलेली असेल. कदाचित एखाद्या जुन्या व्यक्तीच्या अचानक झालेल्या भेटीत किंवा एखाद्या अशा क्षणी ज्याला तुम्ही इतर लोक साधा योगायोग समजून पुढे निघून जातील. पण विश्व योगायोग घडवत नाही, ते संकेत देत असते आणि हा आठवडा संकेतांनी भरलेला असू शकतो. गेल्या काही काळात तुम्ही अनेक गोष्टी शांतपणे सहन केल्या. काही प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत, काही प्रयत्नांचे फळ लगेच दिसले नाही. काही वेळा मनात असेही आले असेल की मी योग्य दिशेने चाललो आहे का? जर हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर ग्रहांचे उत्तर स्पष्ट आहे, हो. पण अंतिम परिणाम दिसण्यापूर्वी शेवटची तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एक अशी घटना घडू शकते जी तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीलाच बदलून टाकेल. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्याबद्दल अचानक आशा निर्माण होईल. जिथे अंधार दिसत होता तिथे प्रकाशाचे एक किरण दिसू लागेल. पण इथेच या आठवड्याचे खरे रहस्य दडलेले आहे. तुम्हाला मिळणारा सर्वात मोठा आशीर्वाद हा कदाचित तुम्ही अपेक्षित केलेल्या स्वरूपात येणार नाही. तो एखाद्या नवीन संधीच्या रूपात येऊ शकतो, एखाद्या अनपेक्षित संदेशाच्या रूपात, एखाद्या छोट्या यशाच्या रूपात किंवा एखाद्या अशा व्यक्तीच्या रूपात जी पुढे तुमच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका निभावेल. आणखी एक विशेष योग असा आहे की या आठवड्यात तुमच्या अंतर्मनाची शक्ती खूप वाढलेली असेल. काही निर्णय घेताना मनातून मिळणारे संकेत अत्यंत अचूक ठरू शकतात. त्यामुळे घाई गडबडीत निर्णय घेण्याऐवजी स्वतःच्या अंतर्प्रेरणेवर विश्वास ठेवा. विश्व जणू तुम्हाला सांगत आहे, तुमच्या आयुष्यातील पुढचा अध्याय लिहिला जात आहे. आता फक्त योग्य क्षण ओळखण्याची गरज आहे. मग हा अध्याय नेमका कशाशी संबंधित असेल? कोणती इच्छा पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होईल? कोणते अडथळे शांतपणे दूर होतील? आणि आठवड्याच्या शेवटी अशी कोणती शुभ घटना घडू शकते ज्यामुळे तुमचा स्वतःवरील विश्वास पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आता एक एक करून जाणून घेणार आहोत. म्हणून हा संपूर्ण आठवडा शेवटपर्यंत नक्की समजून घ्या, कारण कदाचित हाच तो क्षण असू शकतो जिथून तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या सकारात्मक परिवर्तनाची सुरुवात होणार आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनो, 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्या आयुष्यातील शांत पण अत्यंत प्रभावी बदलांचा प्रारंभ ठरू शकतो. ग्रहांची स्थिती पाहता असे जाणवते की बराच काळ आतून सुरू असलेली तयारी आता हळूहळू प्रत्यक्ष परिणामांच्या रूपात दिसू लागेल. हा बदल अचानक होणार नाही, पण प्रत्येक दिवसासोबत तुम्हाला जाणवेल की परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक अनुकूल होत आहे. या आठवड्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे लपलेली संधी योग्य वेळी समोर येणे. अनेकदा आपण ज्या दिशेने सतत पाहत असतो तिथून यश मिळत नाही, पण विश्व अनपेक्षित दिशेने आपल्यासाठी नवीन मार्ग उघडते. या आठवड्यात अशीच एखादी संधी तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते. सुरुवातीला ती साधी वाटेल, पण भविष्यात तिचे महत्त्व तुम्हालाच आश्चर्यचकित करेल. विशेष म्हणजे या काळात तुमची निर्णय क्षमता आणि अंतर्प्रेरणा विलक्षण मजबूत राहील. मनातून मिळणारे संकेत दुर्लक्षित करू नका. एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या कल्पनेबद्दल किंवा एखाद्या नव्या दिशेबद्दल मन सकारात्मक वाटत असेल तर त्यामागे काहीतरी शुभ कारण असू शकते. ग्रह जणू तुमच्या अंतर्मनालाच योग्य दिशा दाखवण्याचे काम करत आहेत. गेल्या काही महिन्यात तुम्ही अनेक गोष्टी शांतपणे सहन केल्या. काही वेळा प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम दिसले नाहीत. काही स्वप्ने अपूर्ण राहिली. पण हा आठवडा तुम्हाला एक महत्त्वाची जाणीव करून देईल. प्रत्येक प्रयत्न विश्वाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. योग्य वेळ आल्यावर त्याचे फळ एकाच वेळी अनेक मार्गांनी मिळू लागते. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती पुन्हा समोर येऊ शकते जिला तुम्ही भूतकाळाचा भाग समजत होतात, पण यावेळी तिचे येणे वेगळा अर्थ घेऊन येऊ शकते. काहींसाठी ती प्रेरणेचे कारण ठरेल, तर काहींसाठी ती नवीन सुरुवातीचा संकेत देईल. त्यामुळे कोणत्याही भेटीला किंवा संवादाला हलक्यात घेऊ नका. आणखी एक सुंदर योग असा आहे की या काळात तुमच्याबद्दल लोकांच्या मनातील विश्वास वाढू शकतो.
तुमचे शब्द, तुमचा अनुभव आणि तुमची शांत वृत्ती इतरांना प्रभावित करेल. काही लोक स्वतःहून तुमच्याशी जोडले जातील. तुम्ही नकळत अनेकांसाठी प्रेरणेचा स्रोत बनू शकता. विश्वाचा आणखी एक संकेत असा आहे की या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील एक बंद दरवाजा शांतपणे उघडू शकतो. ज्या गोष्टीबद्दल तुम्ही जवळजवळ आशा सोडली होती त्याच गोष्टीबाबत अचानक सकारात्मक हालचाल दिसू शकते. कधी एखादा संदेश, कधी एखादी शुभवार्ता, तर कधी एखादी नवीन शक्यता तुमच्या मनात पुन्हा आशेचा दिवा पेटवू शकते. आठवड्याच्या मध्यावर तुमच्यासमोर एक महत्त्वाचा निर्णय येऊ शकतो. हा निर्णय घाईने घेऊ नका. स्वतःवर आणि तुमच्या अंतर्प्रेरणेवर विश्वास ठेवा, कारण ग्रहांची साथ तुमच्या विवेकशक्तीला बळ देत आहे. योग्य निर्णय पुढील अनेक महिन्यांचा मार्ग अधिक सुंदर करू शकतो. या आठवड्यात आणखी एक विशेष गोष्ट घडू शकते. तुम्ही स्वतःची किंमत नव्याने ओळखू लागाल. अनेकदा वृश्चिक राशीचे लोक स्वतःच्या सामर्थ्यापेक्षा जास्त जबाबदाऱ्या घेतात आणि स्वतःच्या यशाकडे दुर्लक्ष करतात. पण आता तुमच्यासाठी प्रयत्नांची दखल घेतली जाईल. तुम्हाला मिळणारे कौतुक केवळ शब्दांपुरता राहणार नाही, तर ते पुढील संधींचे दारही उघडू शकते. आठवड्याच्या शेवटी मनाला समाधान देणारा एखादा प्रसंग घडू शकतो. ज्या गोष्टीची तुम्ही मनापासून वाट पाहत होतात त्याबद्दल सकारात्मक संकेत मिळू शकतात. त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की प्रतीक्षा व्यर्थ नव्हती. विश्व योग्य वेळेची वाट पाहत होते. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्याचा शेवट होत असताना विश्व तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि आशादायी संदेश घेऊन आला आहे. प्रत्येक संघर्षाचा शेवट हा विजयानेच होतो, जर माणूस मध्येच हार मानत नाही. गेल्या काही काळात तुम्ही जे अनुभवले, जे सहन केले आणि ज्या परिस्थितीतून स्वतःला पुन्हा उभे केले, त्या प्रत्येक गोष्टीने तुम्हाला आतून अधिक मजबूत बनवले आहे. कदाचित त्या क्षणी तुम्हाला त्याचा अर्थ समजला नसेल, पण आज ग्रह सांगत आहेत की त्या प्रत्येक अनुभवाने तुम्हाला तुमच्या पुढील यशासाठी तयार केले आहे. लक्षात ठेवा, हिऱ्याची किंमत त्याला घासून पुसून तयार केल्यानंतरच वाढते. त्याचप्रमाणे आयुष्यातील कठीण प्रसंग हे आपल्याला कमकुवत करण्यासाठी नसतात, तर अधिक सक्षम बनवण्यासाठी येतात. म्हणून भूतकाळातील अडचणींकडे अपयश म्हणून पाहू नका. त्या तुमच्या प्रवासातील आवश्यक पायऱ्या होत्या. या आठवड्यात तुमच्यासाठी सर्वात मोठा संदेश म्हणजे स्वतःच्या अंतर्मनावर विश्वास ठेवणे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींमध्ये एक विलक्षण क्षमता असते, परिस्थितीचे खोलवर निरीक्षण करण्याची आणि योग्य क्षणी योग्य निर्णय घेण्याची. अनेकदा तुम्ही दुसऱ्यांसाठी योग्य सल्ला देता, पण स्वतःच्या बाबतीत मात्र जास्त विचार करून संधी हातातून जाऊ देता. आता ही सवय बदलण्याची वेळ आली आहे. या आठवड्यानंतर स्वतःच्या क्षमतेवर शंका घेणे थांबवा. विश्व तुम्हाला सांगत आहे, तुम्ही ज्या संधीची वाट पाहत आहात तीही तुमच्याकडे येण्याच्या मार्गावर आहे, पण ती स्वीकारण्यासाठी स्वतःला तयार ठेवणे तुमच्या हातात आहे. त्यामुळे भीती, नकारात्मक विचार आणि भूतकाळातील अपयश यांचा भार आता सोडून द्या. प्रत्येक नवीन दिवस हा नवीन शक्यता घेऊन येतो. या आठवड्यात जर एखादा छोटासा बदल दिसला, एखादी चांगली बातमी मिळाली, एखादी नवीन ओळख झाली किंवा एखाद्या गोष्टीबाबत सकारात्मक संकेत मिळालं, तर त्याला साधा योगायोग समजू नका. अनेकदा विश्व मोठ्या आशीर्वादाची सुरुवात छोट्या छोट्या घटनांपासून करत असते. म्हणून प्रत्येक सकारात्मक अनुभवासाठी मनापासून कृतज्ञ राहा. आठवड्याच्या शेवटी स्वतःसाठी थोडा वेळ नक्की काढा. शांतपणे बसून गेल्या काही महिन्यांचा विचार करा. तुम्ही किती बदलला आहात, किती शिकलात आणि किती मजबूत झालात हे स्वतःला जाणवेल. अनेकदा आपण किती पुढे आलो आहोत हे लक्षात न आल्यामुळेच आपण स्वतःच्या प्रगतीचे महत्त्व कमी समजतो. ग्रहांचा आणखी एक सुंदर संदेश असा आहे की तुमच्या आयुष्यातील पुढचा टप्पा हा केवळ यशाचा नाही, तर आत्मविश्वासाचा असेल. कारण बाहेरचे यश मिळण्यापूर्वी माणूस आतून जिंकणे आवश्यक असते. आणि या आठवड्यात तुम्ही स्वतःच्या भीतीवर, शंकेवर आणि मर्यादांवर विजय मिळवण्याची सुरुवात करू शकता. लक्षात ठेवा, प्रत्येक सूर्योदय हा नवीन संधी घेऊन येतो. प्रत्येक नवीन आठवडा आयुष्याला नवीन दिशा देऊ शकतो. त्यामुळे भविष्याची चिंता करण्यापेक्षा वर्तमानातील संधी ओळखा. जे तुमच्या हातात आहे ते मनापासून करा. बाकी योग्य वेळी विश्व तुमच्या मेहनतीचे योग्य फळ नक्की देईल. या आठवड्याचा शेवट करताना मनात एकच विश्वास ठेवा, माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते मला माझ्या सर्वोत्तम भविष्याकडे घेऊन जात आहे. हा विचारच तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल आणि पुढे येणाऱ्या प्रत्येक संधीचा लाभ घेण्याची ताकद देईल. भगवान महादेवांची कृपा, श्री दत्तगुरूंचे आशीर्वाद, माता महालक्ष्मीची कृपादृष्टी आणि तुमच्या कुलदैवताचे संरक्षण तुमच्यावर सदैव राहो. तुमच्या प्रत्येक शुभसंकल्पाला यश लाभो, प्रत्येक अडथळा दूर हो आणि तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान, आत्मविश्वास आणि आनंदाचा अखंड प्रकाश पसरत राहो. ओम नमः शिवाय. श्री गुरुदेव दत्त. हर हर महादेव.